तुम्ही 4-5 वर्ष एखाद्या व्यक्तीसोबत स्पेंड करताय, तिला विश्वासात ठेवून की आपलं फ्युचर सोबत असणार, त्या व्यक्तीला स्वप्न दाखवताय आणि अचानक तुम्ही निघून जाताय हे रिझन देऊन की घरातले नाही ऐकत आहे. मग त्यापेक्षा ना तुम्हाला जर एवढी जर तुमची तयारी नसेल ना की तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकत नाही घरातल्यांना, किंवा तुमची कॅपॅसिटी नसेल, तर देन तुम्ही स्टार्टिंगलाच विचार करा. प्रेमात पडण्याआधी हा विचार करा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉग मध्ये. तर आज आहे 31 मे 2015. म्हणजे हा आजचा तोच दिवस ज्या दिवशी आमच्या दोघांना एकत्र येऊन पूर्ण 11 वर्ष झाले. आज तो दिवस. कोणता दिवस? चांगला दिवस ना. चांगला दिवस आहे. हा 11 वर्षांचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता. अनेकांना वाटतं की रिलेशनशिप मध्ये आहेत, रिलेशनशिप म्हणजे काय, प्रेम करणं, मज्जा करणं, सोबत फिरणं. पण त्या 11 वर्षांसाठी सोबत राहण्यासाठी किती पापड लाटावे लागतात, किती पापड तळावे लागतात हे त्यांनाच माहिती की ज्यांनी हे खरोखर फेस केलंय. आणि त्याच्यामधलेच आम्ही एक आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आज आम्ही तुम्हाला ना असे एक 3 ते 4 मुद्द्यांमध्ये आम्ही सांगू की आम्ही एवढी लॉंग जर्नी कशी अचीव्ह केली. व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे ही पूर्ण आमची लव्ह स्टोरी नाही म्हणता येणार, पण जस्ट जे कोणी या फेज मध्ये आहेत ते कसे सर्व्हाइव्ह करू शकतात, आमचे एक्सपिरियन्सेस आमचे. ओके. तर सर्वात पहिला मुद्दा आहे मित्रांनो, एक आपलं करिअर आणि रिलेशनशिप. करिअर आणि रिलेशनशिप दोन्ही बॅलन्स करणं खूप कठीण जातं. सुरुवातीला कसं असतं, कॉलेज लाईफमध्ये आपल्याला प्रेम होतं आणि स्टार्टिंगला काही टेन्शन नसतं, फक्त ती व्यक्ती आणि आपण, म्हणजे त्या व्यक्तीचे मेसेजेस, कॉल्स, तिला भेटणं, टाइम स्पेंड करणं, यातच आपलं सगळं जग सामावलेलं असतं. पण खरा खेळ चालू होतो कॉलेज संपल्यानंतर, ज्यावेळेस तुम्हाला जाणीव होते की 4 वर्ष निघून गेले, आपण फक्त प्रेमातच घालवले. आता करिअर कधी करायचं, करिअर कशामध्ये करायचं? तर माझं एक असं सांगणं आहे की करिअर आणि प्रेम दोघांना जर सोबत घेऊन चाललं ना, तर ते सक्सेसफुल व्हायचे चान्सेस खूप जास्त वाढतात. जसं की छकुलीने पण मला खूप साथ दिली ॲज अ करिअरमध्ये, की मी स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडलं कॉलेज नंतर. बट म्हणजे मी थोडासा लेट झालो होतो, की कॉलेजमध्ये मला काय एवढं आयडिया नव्हती की फ्युचरमध्ये एक्झॅक्टली आपल्याला करायचं काय. बऱ्याच लोकांना तसंच असतं, फक्त प्रेम करायचं आणि टाइमपास करायचा, कॉलेजमध्ये मज्जा करायची, एवढंच. काही लोक आहेत असे की जे म्हणजे त्यांचं एक गोल पण ठरलेलं असतं ऑलरेडी. म्हणजे प्रेमासोबत ते त्यांचं गोल पण ठरवलेलं असतं की नाही बा पुढे मला असं असं करायचंय म्हणून, नाही का. पण काही काही असतात असे की तुमचं गोल सेट पाहिजे तुम्ही कॉलेजला असतानाच, कारण की नंतर जेव्हा परिस्थिती बिघडते, म्हणजे स्पेशली मुलाकडची बाजू असते ना, मुलाला सेटल होणं खूप जास्त गरजेचं असतं. मुलगी बेरोजगार असली तरी पण चालते, कारण मुलीला दुसऱ्या घरात जायचं असतं ना. मुलांना मुली नाही देत कोणी, त्यासाठी आपलं कर्तृत्व आपल्याला सिद्ध करावं लागतं. सो मुलांनी नेहमी डोक्यात ही गोष्ट ठेवावी की बाबा करिअर पण करायचंय, फक्त प्रेमात आंधळ नाही व्हायचं. ठीक आहे, याचा अर्थ असा नाही की मी मुलींना अपोज करतोय. मुलींनी पण त्यांच्या करिअरवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जर दोघांची एकमेकांना साथ असेल ना, तरच ते लग्नापर्यंत जातं. तर दुसरा मुद्दा आहे भांडण आणि इगो बाजूला ठेवणं. आता कपल आहे, भांडणं तर होणारच आहेत. तर या 11 वर्षांमध्ये आमची 11,000 वेळापेक्षा पण जास्त वेळा भांडणं झाली असतील. 7-8 हजाराची आहेत लगेच माझी आहेत. असतील कारण मला भांडणं खूप आवडतात. मला भांडणं खूप आवडतात. मला मज्जा येते भांडण करायला. तर मला असा मुद्दा लागत नाही की नाही बाबा या मुद्द्यावरनं भांडण करावं, की हा मुद्दा नाही, म्हणजे असं आपण म्हणतो ना स्पेसिफिक की नाही हा भांडणासाठी मुद्दा आहे, हा नाहीये. मला काही गरज पडत नाही. मी कोणत्याही मुद्द्यावर भांडण करू शकते. तर मी या 11 वर्षामध्ये इतक्या वेळा भांडलीये, म्हणजे मोजलं ना तर मला वाटतं 11,000 वेळापेक्षा पण ते जास्त होतील. पण याने प्रत्येक वेळी मला समजून घेतलंय. कधीच असं म्हणजे त्यांनी असा राग नाही केलेला आहे. आणि याला एवढं माहिती होतं की जेव्हा माझा राग शांत होईल तेव्हा मी परत जाऊन त्याला सॉरी म्हणणार आहे. माझी चूक मला राग शांत झाल्यावर रिअलाइज होणार आहे. आणि लॉंग डिस्टन्स असल्यामुळे एक इन्सिक्युरिटी असते, पॉझिटिव्हनेस असतो. पण मग ते भांडणं करण्यापेक्षा तुम्ही बोलून पण सॉर्ट आउट करू शकता ना. आम्ही 11 वर्षात खूप भांडणं केली आहेत. पण तुम्ही भांडणं करण्यापेक्षा मग ते एकमेकांशी बोलून त्या गोष्टी सगळ्या सॉर्ट आउट करा, एकमेकांना समजून घ्या. करेक्ट. म्हणजे भांडणं इतकी टोकाला जातात की ब्रेकअप्सवर येतात. आमचे पण झाले, बरेच वेळा ब्रेकअप झाले. पण त्यानंतर सुद्धा एक राग शांत झाल्यानंतर एकमेकांजवळ जाऊन त्याबद्दल बोलणे आणि स्वतःहून सॉरी बोलणे. भले कधी कधी माझी चुकी नसतानाही मला सॉरी बोलावं लागलंय, बट जस्ट टू सेव्ह रिलेशनशिप. म्हणजे इगो बाजूला ठेवून रिलेशनशिपसाठी तेवढं तर तुम्ही करू शकता एखाद्या व्यक्तीसाठी. त्यामुळे मग एखादा जर रागीट असेल ना तर दुसऱ्याने शांत राहा, दुसरा रागीट असेल तर पहिल्याने शांत राहा.
आपोआप भांडणं कमी होतात. भांडणं होतच असं नाही. नाही, मी पण तर कित्येकदा भांडणं केलेली आहेत. म्हणजे असतं ना असे इन्सिक्युरिटी फील होते कधी कधी, तर मी सुद्धा बोलायचो तिला, बट ती मला समजून सांगायची, व्यवस्थित बोलायची माझ्याशी. असं नाही की एकाने आवाज वाढवला की दुसऱ्याने पण आवाज वाढवायचा. हा, हेच मग तेच मी सांगते, एकाने आवाज वाढवला की समोरच्याने शांत राहायचं, करेक्ट. आपोआप भांडणं कमी होतात मग. तर मित्रांनो, तिसरा मुद्दा आपला असा आहे की बदल स्वीकारणे, म्हणजे ऍक्सेप्ट द चेंजेस. माणूस सुरुवातीला एक असतो, नंतर तो बदलतो. परिस्थितीनुसार माणसं बदल होणं साहजिक असतं. म्हणजे सुरुवातीला काही टेन्शन नसतं, फक्त प्रेम करायचंय, टाइमपास करायचंय. बट कॉलेज संपल्यानंतर आपल्याला करिअरची आठवण येते, जबाबदारी आठवतात, घराची जबाबदारी असते, स्पेशली मुलाकडे. तर माझं असं म्हणजे म्हणणं आहे की जर मुलगा त्याच्या करिअरकडे लक्ष देतोय तर मुलींनी थोडं समजून घ्यावं आणि त्याला सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं. कारण एकाच्या हाताने काहीच होणार नाही. म्हणजे जेव्हा रिलेशनशिपमध्ये माणूस असतो त्यावेळेस आपल्या पार्टनरकडून आपली अपेक्षा असते की तिने आपल्याला आपल्या स्ट्रगलमध्ये सपोर्ट करावा. जसं की मी सुद्धा माझ्या म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये चकुलीला खूप कमी वेळ दिला. आम्ही आधी रात्रभर बोलायचो, पण जसं स्पर्धा परीक्षा चालू झालं बोलणं आमचं डायरेक्ट 100%वरनं मला तर 1-2% आलं होतं. दिवसभर बोलणं नसायचं. याचे कॉल, एकच कॉल असायचं ते पण जेवायला, जेव्हा बाहेर येईल तेवढा एकच कॉल व्हायचा, ते पण 5 ते 10 मिनिटं. 10 मिनिटाच्या वर कधी फोन गेलाच नाही आमचा. बट त्याचं रिझन काय होतं की मला एक गोष्ट माहिती होती, जर मी करिअरकडे लक्ष दिलं ना तरच ती मला भेटेल आणि सगळं काही मला भेटेल. बिकॉज माझ्या घरची कंडिशन व्यवस्थित नव्हती. आता तुम्ही म्हणाल की बोलणं कमी करणं, मग एखादा व्यक्ती जर इग्नोर मारत असेल तर असं समजायचं की त्याने लगेच त्याचं दुसरीकडे कुठेतरी चालू आहे. म्हणजे एक आपल्याला माणसाला आतून असं इंटेंट येतं की तो बोलणं कमी करतोय की इग्नोर करतोय. तसं तिला माहिती होतं, मी तिला इग्नोर नाही करत आहे, स्वतःहून माझा कॉल असायचा. असं नाही की ती जेव्हा कॉल करेल, ती मेसेज करेल तेव्हाच मी तिला कॉल बॅक करेल, असं काही नव्हतं. जसं आम्हाला वेळ भेटेल ती मेसेज करायची की आय मिस यू एटसेट्रा, नंतर मी कॉल बॅक करायचो की काय झालं एटसेट्रा. म्हणजे असं नव्हतं की आम्ही इग्नोर केलेलं. सो बॅलन्स केलं या गोष्टी. आणि जर तिचा सपोर्ट नसता ना मला, तर लिटरली सांगतो मी, रिलेशनशिप सोबत हे स्पर्धा परीक्षा करणं 99% इम्पॉसिबल आहे. मी तर कोणाला सजेस्ट नाही करणार की रिलेशनशिप आणि स्पर्धा परीक्षा सोबत करा. जर करायची असेल ना तर समोरचा व्यक्ती तसा लागतो, तर समोरच्या व्यक्तीवर तुमचं करिअर डिपेंड राहतं. तर नातं टिकवायचं असेल तर तू बदललास किंवा तू बदललीस, इवन पूर्वी तू असा नव्हतास, आता तू असा वागतोयस, ह्या मागे हे असं बोलण्यापेक्षा ना समोरच्या व्यक्तीला समजून घेणं खूप महत्वाचं असतं. त्यामागे काहीतरी रिझन असतं. ती व्यक्ती जर तशी वागतीये, काहीतरी रिझन आहे. असं नाही की तो आपल्याला नेहमीच चीट करतोय, असाच ऑप्शन नसतो. सो थोडं संशय घेण्याच्या ऐवजी समजून घेणं खूप गरजेचं राहतं. या 11 वर्षामध्ये आम्ही दोघं खूप बदललो, आमचे स्वभाव बदलले, आमच्या प्रायोरिटीज बदलल्या. पण आम्ही एक गोष्ट केली की एकमेकांना जुन्या व्हर्जनमध्ये अडकवून न ठेवता त्यांना बदलण्याची परमिशन दिली. जर नातं टिकवायचं असेल तर आपल्या पार्टनरला बदलायची परवानगी द्या आणि स्वतःही त्या बदलासोबत थोडं बदला, ऍडजस्ट करा स्वतःलाही. ऍडजस्टमेंट नुसारच आपलं रिलेशनशिप पुढे जात राहतं आणि बॅलन्स राहतो, जो की मस्ट आहे. तर मित्रांनो, चौथा आणि फायनल मुद्दा असा आहे आपला की घरच्यांचा विश्वास जिंकणे, जो की म्हणजे शेवटची आपली पायरी असते रिलेशनशिपची. कारण की पळून जाऊन लग्न करणं खूप सोपं असतं, बट घरच्यांचा विश्वास ठेवून मग लग्न करणं खूप कठीण असतं. आणि घरच्यांना काय हवं असतं ऍक्च्युली की आपला मुलगा किंवा आपली मुलगी खुश राहावी, आपल्या मुलाने आपल्या मनाविरुद्ध लग्न नाही करावं किंवा आपली मुलगी पळून न जावी. कारण त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेले असतात. सो त्यांना चुकीचं ठरवणं हे खूप, आपण स्वतः चुकलेलो असतो, त्यांना ते चुकीचे नसतात, ते त्यांच्या नजरेने बरोबर असतात. त्यांना काय हवं असतं की आपण फक्त खुश राहिलो पाहिजे. तर यावर सॉल्युशन काय? तर कास्टमध्ये एवढा काही प्रॉब्लेम नाही होत. खरा प्रॉब्लेम होतो इंटरकास्टमध्ये. तर मुलाने जर त्याला खरंच त्या मुलीशी लग्न करायचंय तर आधी स्वतःला तितकं कॅपेबल बनवलं पाहिजे की जेणेकरून त्याच्या मनात असे विचार नको यायला की अरे मी मुलीचा हात मागायला गेलो, मुलीच्या घरचे नाही म्हणले. तर तो जर तेवढा कॅपेबल असेल तर कोणाच्याच घरचे नाही म्हणणारच नाही. कारण घरच्यांना काय पाहिजे, आपली मुलगी सुखात राहावी. आणि मुलीनी पण तिच्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण की जर चुकून पुढे काही झालंच म्हणजे घरच्यांना ही चिंता नाही राहिली पाहिजे अरे आपल्या मुलीचं कसं होईल. त्यांच्या डोक्यात हीच एक हे आली पाहिजे की आपली मुलगी स्वतःच्या पायावर उभी आहे, पुढे जरी काही झालं तरी ती स्वतःचं जे काही तिचं आहे ते ती स्वतःच्या हिमतीवर करू शकते, त्यांना ती चिंता नाही राहणार.
आणि कसं असतं, प्रत्येक रिलेशनशिपचा एंड इथेच होतो की घरवाले नाही मान रहे. ठीक आहे, ही कॉमन गोष्ट आहे. तुम्ही 4-5 वर्ष एखाद्या व्यक्तीसोबत स्पेंड करताय, तिला विश्वासात ठेवून की आपलं फ्युचर सोबत असणार, त्या व्यक्तीला स्वप्न दाखवताय आणि अचानक तुम्ही निघून जाताय हे रिझन देऊन की घरातले नाही ऐकत आहेत. मग त्यापेक्षा ना, तुम्हाला जर तुमची तयारी नसेल ना की तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकत नाही घरातल्यांना, किंवा तुमची कॅपॅसिटी नसेल, तर देन तुम्ही स्टार्टिंगलाच विचार करा. प्रेमात पडण्याआधी हा विचार करा नक्कीच, की पुढे जाऊन जर घरातले जर ऐकले नाही किंवा मग आपण त्यांना मनवण्यामध्ये जर यशस्वी झालो नाही, तर मग एखाद्याची लाईफ स्पॉईल करणं ते पण ठीक नसतं. म्हणजे कुणाची तरी लाईफ स्पॉईल होतेच, दोघांपैकी एकाची. तर घरच्यांना एक खात्री द्या की आपलं भविष्य सुरक्षित आहे. जर तुम्ही कास्टमुळे जर वेगळे होणार असाल ना, तर प्रेम करूच नका, आणि जर केलंच आहे तर ते शेवटपर्यंत निभवा. या 11 वर्षामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी पाळल्या. आमच्यामध्ये खूप चढ उतार आले, भांडणं झाली, मिसअंडरस्टँडिंग झाल्या. इव्हन आम्ही 1.5 वर्ष कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा Contact मध्ये नव्हतो. नव्हतो. आमचं ब्रेकअप सुद्धा झालं होतं. बट अगेन ते म्हणतात ना की नशिबात आम्ही एकमेकांच्या नॉट होतो. नशीब यार. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल खरंच म्हणजे तसं वाटतं की आपण निभवावं शेवटपर्यंत, जाणीव होते अगर आपल्याला. किसी चीज को तुम दिल से काय ते और किसी चीज को तुम दिल से चाहो तो पूरी कायनात उसे. तुम्ही मिलाने की साजिश करती है, असं काहीतरी ना. सेम आपल्या गोष्टीत असेल मग ते. सेम आपल्या बाबतीत पण तसंच झालं, बिकॉज आम्ही एकमेकांना खूप सपोर्ट केलाय. स्पेशली माझ्या टाइममध्ये माझी थोडी घरची सिच्युएशन खूप खराब होती, तर हिने माझ्या वाईट काळात मला खूप साथ दिली. जसं मी की जॉबला होते तेव्हा. आणि मी प्रिपरेशन करत होतो. तिने साथ देण्याचं असं म्हणजे साथ ही दिली तिने की तिला सुद्धा चांगली चांगली स्थळं येत होती, तर तिने ती रिजेक्ट केली. ओके, तिने कधी माझ्यावरती डाऊट नाही घेतला की हा मुलगा करिअर करू शकेल की नाही. बस तिने एवढंच लक्षात ठेवलं की बाबा मी प्रेम केलंय, तर मी लग्न पण याच मुलाशी करेल आणि शेवटपर्यंत निभावेल, आणि ते तिने निभावलंय. तर मित्रांनो, 11 वर्षात हे असे पापड लाटले आम्ही. तर आमची खरी लव्ह स्टोरी काय आहे, प्रपोज कोणी कोणाला केलं, आमची पहिली भेट कुठे झाली, हे जर सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही आमची लव्ह स्टोरी पण लवकरात लवकर सांगू. आणि या व्हिडिओ बद्दल तुमचे जे काही मत आहेत ना, तुम्ही जरा कमेंट्स मध्ये एक्सप्रेस करा की मे बी आम्ही काही गोष्टी आमच्या चुकल्या पण असतील, असू शकतं. आम्ही आमचे एक्सपिरियन्स सांगितले, तुमचा काही वेगळा एक्सपिरियन्स असू शकतो. कमेंट बॉक्स एकदम खुला आहे तुमच्यासाठी. तुमची मतं मांडा तिथे की बाबा खरंच या गोष्टी मॅटर करतात की आम्ही काही चुकीचं बोललोय. ओके, आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, Yes. लाईक करा. जर्नी पण सांगणार आहेत आम्ही. जर्नी तर आम्ही मस्त सांगणार की कशी सुरुवात झालेली एक्झॅक्टली, मध्ये काय काय गोष्टी घडल्या, एंड कसा झाला, किती धमाके झाले, किती धमाके झाले, घरी कधी समजलं, कोणाच्या घरी केव्हा समजलं, घरी समजल्यानंतर घरच्यांचे रिॲक्शन्स काय होते, सगळं सांगू आम्ही तुम्हाला. बस सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडले राहा. चलो, थँक्यू सो मच.